ख्रिस्ती विजयी जीवनाविषयी आज आपण बघणार आहोत. आणि ख्रिस्ती जीवन हे एक व्यावहारिक जीवन आहे, एक प्रॅक्टिकल जीवन आहे. आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आम्हाला खरोखर ख्रिस्त जसं वागला किंवा ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जसं एक विजय होता, ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जसं परमेश्वर त्याच्याबरोबर चालत होता, जर आम्हाला आमचं जीवन खरोखर तसं बनवायचं असेल तर काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत. आणि आज आपण बघणार आहोत की या ख्रिस्ती जीवनामध्ये परमेश्वराने आमच्यासाठी काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी जर आम्ही करतो तर ख्रिस्तासारखं विजयी जीवन आम्ही जगू शकतो, ख्रिस्ताबरोबर आम्ही चालू शकतो, ख्रिस्ताची जी उपस्थिती आहे ती आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी आहेत, जसं जगिक जीवन जगताना जगिक लोकांना काही नियम नाही आहेत, जगिक लोक जसं वाटेल तसं जगतात. पण प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये तसं नाहीये. आणि म्हणून तो एक मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये वचनामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जगणं आमच्यासाठी आवश्यक आहे. तर आज आपण बघणार आहोत की ख्रिस्ती जीवन कसं आहे. तर पहिली गोष्ट आपण बघणार आहोत ख्रिस्ती जीवनाची की ख्रिस्ती जीवन हे शिस्तप्रिय जीवन आहे. प्रियानो, आदामाला जेव्हा बनवलं तेव्हा आदामाला पण आज्ञा दिली होती. इस्रायली लोकांना जेव्हा परमेश्वराने मिस्रामधनं बाहेर काढलं तेव्हा त्या लोकांना पण परमेश्वराने आज्ञा दिल्या होत्या, 10 आज्ञा. आणि नवीन करारामध्ये सुद्धा येशू ख्रिस्तानी आम्हाला 2 आज्ञा दिलेल्या आहेत. तर आज्ञाचा अर्थ असा असतो की आम्हाला परमेश्वराच्या शिस्तीमध्ये किंवा परमेश्वराने दिलेल्या जीवनामध्ये चालायचं असतं. आणि मग आपण दानियेलाकडनं आपण शिकू शकतो की यरूशलेमवर जेव्हा नबुकदनेझर राजाने चढाई केली आणि यरूशलेमला त्यांनी जिंकलं. आणि मग असं लिहिलेलं आहे दानियलच्या पहिल्या अध्यायामध्ये की या राजाने आपल्या खोजांच्या नायक म्हणजे हा जो राजा होता दानियल राजाने काय केलं की जे अव्यंग स्वरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन त्याने खासद्यांची विद्या शिकवावी म्हणून त्याने त्यांना निवडलं. आणि मग या जे पुरुष होते, जे तरुण लेकरं होती, त्यांच्यामध्ये दानियल, शद्रक, मेशक, अभिनदगो हे पण युवक होते. आणि मग राजाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की राजा जे खात आहे, जी मिष्टान्न किंवा राजा जो द्राक्षरस पीत आहे त्याच्यातून या तरुण मुलांना खाणं पिणं देण्यात यावं आणि 3 वर्ष त्यांना तयार करावं आणि मग राजाच्या सेवेमध्ये त्यांना घेऊन यावं. पण प्रियानो, दानियलने हे जे मिष्टान्न होतं किंवा जे द्राक्षरस होतं त्याच्यानी स्वतःला विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की त्या जो खोजांचा सरदार होता त्याला असं सांगितलं की बघ, आम्हाला जे मिष्टान्न आणि जे द्राक्षरस राजाच्या राजवाड्यातून येत आहे तो आम्हाला देऊ नको, कारण त्याच्यानी आमच्या देवाला ते आवडणार नाही. प्रियानो, इथे राजवाड्यात मधलं जेवण जो राजा खातोय ते जेवण आज या लेकरांना मिळत होतं, परंतु त्यांनी त्या गोष्टीला मनाई केली कारण त्यांना माहिती होतं की हे जेवण जे आहे ते विटाळलेलं आहे. ते कदाचित त्या राजाने माहित नाही कशा पद्धतीने ते बनवलं गेलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने त्यांना दिलं गेलेलं आहे.
हे लेकरं, ही जी तरुण मुलं होती, ही एवढी आपल्या देवाच्या मागे चालणारी होती की त्यांनी त्या सरदाराला सांगितलं की बाबा आम्ही ते जेवण खाणार नाही, आम्हाला व्हेज जेवण दे किंवा आम्हाला शाकान्य दे आणि पाणी फक्त पिण्यास दे. तो सरदार घाबरतो आणि तो म्हणतो की जर समजा तुम्हाला जर अशक्तपणा आला किंवा तुम्ही जर बाकी तरुणांपेक्षा जर अशक्त दिसले तर राजा मला सोडणार नाही. परंतु दानियल त्याला म्हणतो की 10 दिवसानंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा आम्ही कसे आहोत ते बघ. आणि जेव्हा तो 10 दिवसानंतर बघतो की हे जे 4 आहेत, जे शाकान्य खाऊन आणि पाणी पिऊन त्यांचे चेहरे अधिक सुरूप आहेत आणि अंगाने ते दष्टपुष्ट झालेले आहेत, तेव्हा त्यांना तो अलाव करतो की तुम्ही शाकान्य खा आणि तुम्ही पाणी पिऊन जगा. पण तुम्हाला नाही पाहिजे की राजवाड्यात येणारं मिष्टान्न आणि द्राक्षरस नाही प्यायचा तर नका पिऊ. प्रियो, इथे मला एक गोष्ट आवडली, म्हणजे जे शिस्तप्रिय जीवन आहे, जे परमेश्वरांनी सांगितलेलं जीवन आहे, या मुलांनी ते सोडलेलं नव्हतं. ऍक्च्युली आज त्यांना एक प्रकारे आजच्या भाषेमध्ये जर बोलायला गेलं तर ऐश करायला मिळत होती, जे कदाचित त्यांनी इस्रायलमध्ये यरुशलेममध्ये खाल्लं नसेल असं जेवण त्यांना तिथं खायला मिळत होतं. एक स्पेशल ट्रीटमेंट त्यांना तिथं मिळत होती. परंतु त्याची हाव न ठेवता प्रियांनो, या लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केलं आणि परमेश्वरासाठी हे युवक उभे राहिले आणि परमेश्वर पण त्यांच्यासाठी उभा राहिला. तर प्रियांनो, जेव्हा जगिक गोष्टींमध्ये जेव्हा आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो तेव्हा खूप सारे टेम्पटेशन्स आमच्या जीवनामध्ये येतात आणि आम्ही त्यांच्यासारखं वागायला लागतो. पण ज्या पण गोष्टी परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध आहेत किंवा ज्या पण गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत, जेव्हा आम्ही त्या करायला नाही म्हणतो प्रियो, त्या गोष्टींद्वारे परमेश्वराचं नाव उंचावलं जातं आणि परमेश्वर आमच्या बरोबर प्रसन्न होतो. तो पहिली गोष्ट, जे ख्रिस्ती जीवन आहे ते शिस्तप्रिय आहे. आमच्या जीवनामध्ये शिस्त असलीच पाहिजे. मग ती दानियलकडनं आपण शिकू शकतो की दानियल 3 वेळा प्रार्थना करणारा तरुण होता, तरी पण तो न चुकता 3 वेळा प्रार्थना करत होता. आणि मला असं वाटतं की या दानियलनी परमेश्वराचे जे आज्ञा किंवा मी सांगेल की परमेश्वराने जे काही वचन दिलेली होती ती वचन त्याला अवगत होती आणि तो त्याच्याप्रमाणे चालत होता. आणि म्हणून दानियलचं जीवन एक खूप वेगळं जीवन होतं. आणि म्हणून या दानियलला नबुकदनेझर राजा आणि नंतर आलेल्या राजांच्या साम्राज्यामध्ये एक मोठं स्थान देण्यात आलं होतं. म्हणून प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराच्या शिस्तीमध्ये चालतो, परमेश्वराने दिलेल्या आज्ञांमध्ये चालतो, तर परमेश्वर आम्हाला जगिक लोकांच्या समोर उंचावतो, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट ख्रिस्ती जीवनाची आहे की हे निडरतेचं जीवन आहे. जर ख्रिस्त आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण आहे हे ख्रिस्ती लोक विसरत नाही. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन हे निडरतेचं जीवन आहे. आणि आपण जेव्हा दानियलच्या पुस्तकामध्ये बघतो की शद्रक, मेशक आणि अबेदनेगो या तिघांच्या जीवनाविषयी आपण खूपदा ऐकलेलं आहे की नबुकदनेझर राजा एक मोठी मूर्ती, सोन्याची मूर्ती बनवतो आणि त्या मूर्तीला 60 हात उंच आणि 6 हात रुंद अशी ती मूर्ती बनवलेली होती. आणि जेव्हा पण शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा जेव्हा आवाज होत होता तेव्हा सगळ्यांना नबुकदनेझर राजाने एक आज्ञा दिली होती की त्या सुवर्ण मूर्तीच्या समोर यायचं आणि तिला साष्टांग दंडवत करायचा. आणि मग
जेव्हा शद्रक मेषक आणि अबेदनगो हे तिघे जण त्या मूर्तीसमोर झुकत नाहीत, हे जेव्हा राजांच्या खासदारांनी बघितलं तेव्हा त्यांनी जाऊन राजाला पिन मारली की बघ हे तिघ जण त्या मूर्तीसमोर झुकत नाहीत. आणि मग राजा खूप रागवतो, राजा खूप क्रोधित होतो आणि म्हणतो की या तिघांना आता अग्नी भट्टीमध्ये टाका, जळणाऱ्या भट्टीमध्ये टाका. आणि मग ती भट्टी 7 पट जास्त तप्त केली जाते. त्यांना त्याच्यामध्ये टाकणारे लोक जळून खाक होतात. पण जेव्हा राजा बघतो की मी तिघांना टाकलंय आणि 4 जण त्या भट्टीमध्ये दिसत आहेत, आणि मग राजा विश्वास ठेवतो की खरोखर परमेश्वराचं वचन इथे सांगतं की शद्रक मेषक, दानियलच्या पुस्तकातलं 3रा अध्यायाचं 16वं आणि 17वं वचन सांगतं की शद्रक मेषक व अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडावायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आमच्या दैवतांची उपासना करणार, आम्ही आपल्या देवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या स्वर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. राजाच्या समोर राजाने दिलेली आज्ञा जी परमेश्वराच्या विरुद्ध आहे ती मानण्यास या तिघांनी नकार दिला. आणि त्यांना माहिती होतं की तो नकार म्हणजे मृत्यूमध्ये त्याचं परिवर्तन होणार होतं. राजाला नाही म्हणणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं. परंतु या तिघांनी की देवाच्या विरुद्ध जाण्याऐवजी राजाच्या विरुद्ध जाणं एक प्रकारे निवडलं. आणि जेव्हा त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं गेलं तेव्हा स्वतः परमेश्वर त्यांना वाचवण्यासाठी त्या अग्नीच्या भट्टीमध्ये स्वतः उतरून आला. आणि जेव्हा राजाने बघितलं की तिघांऐवजी 4 जण त्या अग्नीच्या भट्टीमध्ये आहेत तेव्हा नबुकदनेझर राजा स्वतःहून साक्ष देतो की त्यांना बाहेर बोलवतो. आणि जेव्हा तो बघतो की त्यांच्या केस सुद्धा जळालेली नाहीयेत, त्यांच्या अंगाच्या वस्त्रांना त्या भट्टीचा वास येत नाहीये, जळण्याचा वास येत नाहीये, तेव्हा राजा सुद्धा कबूल करतो. दानियलच्या पुस्तकाचं 3रा अध्यायाचं 28वं वचन सांगतं, नबुकदनेझर म्हणाला, शद्रक मेषक अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडिला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करण्याची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सोडवले आहे, त्याचा धन्यवाद असो. जेव्हा आम्ही आमच्या देवासाठी निडरतेने उभं राहतो, आमचा देव आमच्यासाठी उभं राहतो आणि जे लोक आम्हाला त्या ट्रायल आणि टेम्पटेशन मध्ये टाकतात त्यांच्या समोर परमेश्वर आमच्यासाठी साक्ष उभी करतो. आणि ते लोक सुद्धा हे जाणतात की आमचा परमेश्वर खरा परमेश्वर आहे, आमचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. आणि मग नबुकदनेझर राजा पुढे असं म्हणतो, याकरिता मी फरमावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक मेषक अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. जे छळ करतील तेच लोक जेव्हा आम्ही आमच्या देवासाठी उभे राहू
ते लोक मान्य करतील की यांच्या देवासारखा दुसरा कोणीही देव नाही. तर प्रियानो, जेव्हा निडरतेने आम्ही आमच्या देवासाठी उभे राहतो तर देव सुद्धा आमच्यासाठी उभं राहतो. आणि देवाने आम्हाला सांगितलंय की मी तुम्हाला भीतीचा आत्मा नाही परंतु सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. आणि तो तुम्हाला 365 वेळा वचनामधून सांगतो, घाबरू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. तर आज निडरतेने या नाश होणाऱ्या जगामध्ये आम्हाला आमच्या देवासाठी उभं राहणं आवश्यक आहे. आणि प्रियांनो, खरोखर आज जरूर आहे, गरज आहे की जेव्हा आम्ही आमच्या परमेश्वरासाठी उभं राहतो तर परमेश्वर जे अद्भुत सामर्थ्यशाली काम आमच्या जीवनामध्ये करतो त्यांच्याद्वारे भल्या भल्यांचे जीवन बदलण्यासाठी मदत होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून घाबरू नका वचन हे सांगतं की जे तुमच्या देहाचा नाश करतील त्यांना घाबरू नका, परंतु मेल्यानंतर तुमचा प्राण आणि आत्मा नरकामध्ये की स्वर्गामध्ये घेऊन जाण्याची ज्याच्याकडे ताकद आणि सामर्थ्य आहे त्याला भ्या. म्हणजे आज अगर आम्हाला भय मानायचं असेल तर आमच्या परमेश्वराचं भय मानलं पाहिजे. तिसरी गोष्ट ख्रिस्ती जीवनाची हे आहे की ख्रिस्ती जीवन देवाबरोबर प्रामाणिक राहायचं जीवन आहे. आम्हाला आमच्या देवाबरोबर फेथफुल राहिलं पाहिजे. देव जर आम्हाला सोडत नाही, त्यागत नाही, तर प्रियांनो आम्हाला पण देवापासून मिळो ना मिळो आम्हाला आमच्या देवाला सोडायचं नाही. इयोबाचं उदाहरण एक खूप चांगलं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा परमेश्वर इयोबाची साक्ष देतो की इयोबासारखं परमेश्वराचं भय मानणारा आणि परमेश्वराच्या आज्ञेत चालणारा दुसरा कुठला पुरुष, परमेश्वर इयोबाच्या बद्दल एक साक्ष देतो की माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं आहे का. सैतानालाही परमेश्वर म्हणत आहे, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. शैतानासमोर काय परमेश्वर आमची साक्ष देऊ शकतो का की आम्ही परमेश्वरासाठी एक सात्विक, सरळ, देवाला भिवून राहणारे लोक आहोत. आणि जेव्हा परमेश्वर सैतानाच्या समोर इयोबाची साक्ष देतो तेव्हा इयोब सैतान त्याला म्हणतो, तो फुकटचं तुझं भय मानत नाहीये, तू तर त्याचे घर व त्याचे सर्वस्व या सभोवती एक कुंपण घातलेलं आहे, तू त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, तू त्याला भरपूरता दिलेली आहे, सगळ्या जगातल्या चांगल्या गोष्टी तू त्याला दिलेल्या आहेत आणि म्हणून तो तुझं भय मानतो. या सगळ्या गोष्टी काढून घे, बघ तो तुला नाकारेल आणि तुला श्राप देईल. तर परमेश्वर सैतानाला इयोबासाठी परमिशन देतो की त्याचं सगळं काढून घे, फक्त त्याच्या प्राणाला धक्का देऊ नको, लावू नको. आणि मग एकाच दिवसात आपण बघतो की इयोबाचं सगळं जातं, इयोबाची लेकरं मरतात, इयोबाचे प्राणी आणि त्याचं घर सगळं जळून खाक होतं. आणि इयोबाला असं लिहिलेलं आहे की त्याच्या अंगावर फोड्या येतात, मोठ्या मोठ्या गळवांनी नखशिकांत त्याला पिडले, त्याच्या अंगाला खाज यायला लागली आणि खाजवण्यासाठी त्याने एक खापरी घेतली आणि त्या खापरीने तो आपलं अंग खाजवत असे, तो राखेमध्ये जाऊन बसलेला होता. आणि मग जेव्हा त्याची बायको इयोबाची बायको आता इयोबाला म्हणते, इयोबाच्या पुस्तकाचं 2 अध्यायाचं 9 आणि 10 वचन हे सांगतं, इयोबाची बायको हे सगळं झाल्यानंतर की सगळी धन संपत्ती प्रॉपर्टी जळून खाक गेली, लेकरं पण मरून गेली, इयोबाला पूर्ण अंगाला फोडे आलेले आहेत, इयोब राखेमध्ये बसलेला आहे, आपलं अंग खाजवत आहे. अशा वेळेस त्याची बायको त्याला म्हणते,
त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. योबाची बायको त्याला सांगते की देवाला सोड आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. त्याच्या आधी तो म्हणतो की मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथेच परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. प्रियांनो, आज आमच्यामध्ये एवढी हिंमत आहे का? आमच्यामध्ये एवढी ताकद आहे का की सगळं जर आमचं एकाच दिवशी लुटलं गेलं असेल, सगळंच एकाच दिवशी संपलं असेल आणि आम्हाला कुठली आशा नसेल, आमचे स्वतःचे लोक आम्हाला सांगत असतील की काय देव देव करतोयस, काय त्या देवाला घेऊन बसलात, काय तुला देवाने दिलं, बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती दुःख आहेत, बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, काय तुझा परमेश्वर तुला ह्याच्यातनं सोडवू शकत नाही का? प्रियांनो, अशा वेळी सुद्धा योबासारखं आमच्याकडे उत्तर असेल का की नग्न आलं होतं, नग्न परत जाणार आहे, देवानी दिलं, देवानी घेतलं, देवाकडनं फक्त सुखाची अपेक्षा करायची का? अगर देवानी दुःख दिलं तर त्या दुःखाला सुद्धा तितक्याच आनंदाने स्वीकारण्याचं हृदय आज आमच्याकडे आहे का? आज आम्ही प्रामाणिकपणे परमेश्वराला चिटकून राहू शकतो का आमच्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा? इस्रायली लोकांनी जशी वाईट परिस्थिती आली की कुरकुर करायला सुरू केली, दोष द्यायला सुरू केली आणि मग परमेश्वराला ते आवडलं नाही. पण योब नावाचं एक पुस्तक आज आम्हाला या बायबलमध्ये दिलेलं आहे, कारण योबाने आम्हाला खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. योब असं म्हणतो की त्यांनी माझा घात केला, त्यांनी मला मारून जरी टाकलं तरी त्या परमेश्वराच्या वरच्या विश्वासाला मी सोडणार नाही. प्रियांनो, आज परमेश्वराला आमच्याकडून अशा विश्वासाची अपेक्षा आहे आणि ख्रिस्ती जीवन हेच आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या परमेश्वरावरच्या विश्वासाला न सोडणं आणि मग त्या विश्वासाखातीर अगर आमचा जीव जरी गेला, प्राण जरी गेला तरी द्यायला तयार होणं. कारण आम्हाला माहितीये की तोच या जगामध्ये घेऊन येणार आहे आणि तोच या जगामधनं घेऊन जाणार आहे. आजही जीवन आणि मृत्यू परमेश्वराच्या हातामध्ये आहेत. तर प्रियांनो, आज आमचं जीवन प्रामाणिकपणे परमेश्वराबरोबर राहणार आहे का? आज एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण जरा जरी प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आले की आमची कुरकुर चालू होते, कुणी आम्हाला देवावरनं काय चिडवलं किंवा देवावरून आमचा अपमान केला की आमचे डोळे भरून येतात आणि आम्ही देवाला विचारायला लागतो की देवा, मी तर तुझ्यासाठी सगळं हे करतो आणि बघ हे लोक मला कसे बोलतात. या जगामध्ये तुम्हाला द्वेष करतील, या जगामध्ये तुम्हाला कष्ट होतील. परमेश्वराचं वचन सांगतं, मी जगाला जिंकलेलं आहे. चौथी गोष्ट, ख्रिस्ती जीवन जे आहे ते आज्ञाकारी जीवन आहे. वचन सांगतं की जर माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे सिद्ध होईल. फक्त हे प्रभू बोलणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाहीत, परंतु परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे की आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्यात. आणि जर आज आमचं प्रेम आम्हाला आमच्या परमेश्वराला जर दाखवायचं असेल प्रियांनो, तर परमेश्वराच्या आज्ञा जसं सांगतात, जसं दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगोने परमेश्वराची आज्ञा मानण्यासाठी मृत्यूला सुद्धा कवटाळलं, तशा प्रकारचं आज्ञापालन आज आम्हाला आमच्या परमेश्वराला आमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि म्हणून खूपदा परमेश्वराच्या आज्ञा आमच्या स्वभावाच्या, परिस्थितीच्या, जगाच्या विरुद्ध असतात. परमेश्वर आम्हाला जे करायला सांगतो ते जगाच्या कम्प्लिटली विरुद्ध असतं आणि आम्हाला परमेश्वर सांगतो की प्रवाहाच्या विरुद्ध पो, आणि त्याच आज्ञा आम्हाला पाळायच्या आहेत प्रियांनो. आणि जर आम्ही नाही पाळू तर आम्ही असं प्रूव्ह करतो, सिद्ध करतो की आम्ही परमेश्वरावर प्रेम करत नाही. खूपदा आम्हाला पटतही नाही
खूपदा जेव्हा परमेश्वराची वचनं आम्हाला सांगतात आम्हाला पटत नाही. एक उदाहरण तुम्हाला मी असं सांगते की लूकाकृत शुभवर्तमानाचं 5व्या अध्यायाचा 4 आणि 5 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की इकडे पेत्र रात्रभर मच्छी पकडून थकलेला आहे. रात्रभर त्यांना कुठलेही मासे मिळालेले नाहीत. येशू ख्रिस्त पहिल्यांदा त्यांना त्या किनाऱ्यावर भेटतो आणि येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की हे रात्रभर जाळे मासे पकडून थकलेले आहेत. आणि येशू ख्रिस्त त्यांना भेटतो आणि त्यांच्या मचव्यामध्ये एक जो शिमोन पत्रसचा मचवा होता त्याच्यावर चढून किनाऱ्यापासून थोडासा आतमध्ये जाऊन त्यांनी त्या मंचवावर बसतो आणि लोकांना शिक्षण द्यायला लागतो, लोकांना उपदेश करायला लागतो. आणि जसा त्याचा उपदेश संपतो तसं तो शिमोन पत्रसला म्हणतो, लूकाकृत शुभवर्तमानाचं 5व्या अध्यायाचं 4 आणि 5 वचनामध्ये लिहिलंय, आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटलं, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. परमेश्वर येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की थोडस आतमध्ये जाऊन जाळी टाका. आणि शिमोन त्याला म्हणतो, शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आम्ही रात्रभर मच्छीमारी केलेली आहे पण आम्हाला काहीच मिळालं नाही, पण तुम्ही सांगता म्हणून आम्ही करतो. हे प्रवाहाच्या विरुद्धच पोहणं आहे. एक गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढं करणं हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. जे आम्हाला सतावतात त्यांच्यासाठी प्रार्थना करणं प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. ज्यांनी आम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणलं, ज्यांनी आमचा नाश करायचं युक्ती केली, ज्यांनी आम्हाला धोका दिला, त्यांना माफ करणं हे परमेश्वराचं वचन सांगतं. हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या आज्ञा या जगाच्या आज्ञा नाही. म्हणूनच परमेश्वराचं वचन सांगतं की हे राज्य, जगाचं राज्य हे माझं राज्य नाहीये. म्हणून जेव्हा पेत्राला परमेश्वर सांगतो की थोडं आतमध्ये जाऊन जाळी टाक, पाण्याच्या थोडस खोलवर जाऊन जाळी टाक, आणि जेव्हा तो टाकतो तेव्हा लिहिलंय की माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. जेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालू ज्या जगाच्या विरुद्ध आहेत तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद भरपूरतेने आमच्या जीवनामध्ये दिसायला लागतात. असं कधीच होत नाही की तुम्ही आज्ञा पाळल्या आणि आशीर्वाद नाही मिळाले, कारण वचन सांगतं जे वचनाप्रमाणे चालतात ते भरपूरतेने आशीर्वादाचे भागीदार होतात. तर प्रियांनो, काहीही झाले तरी वचनाच्या विरुद्ध वागायचं नाही हे स्वतःला समजून सांगा. जसं परमेश्वर सांगतो तसंच आम्ही केलं पाहिजे आणि तसं करू तर परमेश्वराचे आशीर्वाद भरपूरता आणि परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होतं. आदाम आणि हव्वेने एकच आज्ञा नाही मानली आणि प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये मृत्यू आला. त्यांच्या जीवनातले परमेश्वराचे सगळे आशीर्वाद निघून गेले आणि परमेश्वराची आज्ञा न पाळणाऱ्या बरोबर भले ते स्वतःला ख्रिस्ती म्हणत असतील त्यांचा परमेश्वर त्यांच्या बरोबर नसतो. हे लिहून घ्या. आम्हाला वाटतं परमेश्वर आमच्या बरोबर आहे, पण जर आज्ञा पाळत नसू, जसं आदाम आणि हव्वेला एक आज्ञा पाळली नाही तर परमेश्वराने आपल्या उपस्थितीमधून दूर केलं. प्रियांनो, आज जर आम्ही आज्ञा पाळत नसू तर आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर आहोत हे लक्षात घ्या. आम्ही फक्त हे प्रभू म्हणतो, आम्हाला वाटतं प्रभू आमच्या जीवनामध्ये आहे, पण जर परमेश्वराच्या वचनाविरुद्ध वागत असाल तर परमेश्वर तुमच्या जीवनात कधीच असणार नाही हे लक्षात घ्या. तो प्रियांनो, चौथी गोष्ट ही आहे की परमेश्वराचं जे ख्रिस्ती जीवन आहे ते आज्ञाकारी जीवन आहे. जे परमेश्वर सांगतो ते डोळे बंद करून ऐकायचं आणि डोळे बंद करून तसंच करायचं, हा आमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. पाचवी गोष्ट, ख्रिस्ती जीवन निस्वार्थ जीवन आहे.
आज आमच्या जीवनामध्ये कुठेही थोडाफार स्वार्थ आहे तर ते जीवन ख्रिस्ती जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन हे परमेश्वरासाठी अर्पण केलेलं एक जिवंत बलिदान आहे. म्हणून पौलुस म्हणतो, मी क्रूसावर मी स्वतःला क्रूसावर टांगलेला आहे, मी मेलो माझ्यासाठी आणि आज जे मी जगत आहे ते ख्रिस्तासाठी. तर प्रियांनो, क्रूस उचलून चालायची ज्याच्यामध्ये हिम्मत आहे, क्रूस उचलून परमेश्वराच्या मागे जे चालतात ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन जगतात. बाकी लोक ख्रिस्ताला आपल्या जीवनासाठी उपयोग करून घेतात, परंतु जे खऱ्या अर्थाने आपला क्रूस उचलतात आणि येशू ख्रिस्ताच्या ज्या पदचिन्ह आहेत त्याच्या मार्गावर चालतात ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला जागतात आणि ख्रिस्ताप्रमाणे वागतात. तर प्रियांनो, ख्रिस्तासाठी आपलं जीवन अर्पण करण्याची तयारी ठेवा, तर खऱ्या अर्थाने आम्ही ख्रिस्ती जीवन जगू. ख्रिस्त जगला तसेच आम्हाला जगायचे आहे. एस्तर बद्दल आपण बोलतो की एस्तरला यहुदी लोकांना राजाच्या जे आज्ञा दिली होती की सगळ्या यहुदी लोकांचा घात करण्याची आज्ञा होती आणि एस्तरला याच्यासाठी परमेश्वराने निवडलं होतं की यहुदी लोक आणि राजाच्या मध्ये तिला उभं राहून राजाकडे विनंती करायची होती, प्रार्थना करायची होती की यहुदी लोकांना सोडून दे, त्यांना मारू नको. पण त्याच्यामध्ये तिचा जीव जायची शक्यता होती. पण एस्तर एक खूप सुंदर वचन आहे जिथं एस्तर म्हणते, एस्तरच्या पुस्तकातलं 4व्या अध्यायाचं 16वं वचन हे सांगतं, जा शूशन येथले सर्व यहुदी जमवा. एस्तर सांगते, माझ्याकरिता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका, मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करील. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईल, मग मी मेले तर मेले. परमेश्वराच्या साठी किंवा परमेश्वराच्या लोकांसाठी जेव्हा आम्ही उभं राहतो, एक निस्वार्थपणे जेव्हा परमेश्वराची सेवा करण्याचं ठरवतो, त्यावेळेस अशी एक आतमध्ये झिंग असली पाहिजे, पॅशन असलं पाहिजे, फायर असलं पाहिजे की मी मेले तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, परंतु मी माझ्या परमेश्वराच्या लोकांसाठी उभं राहील. आज एस्तर जेव्हा परमिशन नव्हती, आज्ञा नव्हती, राजाच्या आज्ञेशिवाय त्याच्या त्या राजमहलात जाण्याची, परंतु ती जाते, आपल्या लोकांसाठी ती प्रार्थना करते आणि मग ती आपल्या लोकांचे जीव वाचवते. तर प्रियांनो, आज आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही ख्रिस्ती जीवन फक्त आमच्यासाठी जगतो, आमचा परमेश्वर आमच्यासाठी काय करतो हे आम्ही बघतो. आम्ही हे नाही बघत की परमेश्वराने जे अजून निवडलेले लोक आहे त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. प्रियांनो, जोपर्यंत आम्ही निस्वार्थ जीवन जगत नाही, येशू ख्रिस्तासारखं सेवा कार्याचं जीवन आम्ही जगत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रूसावरच्या येशू ख्रिस्ताला आम्ही न्याय देऊ शकत नाही. येशू आमच्यासाठी आला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी मेला, आमच्यासाठी 3ऱ्या दिवशी उठला आणि आमच्यासाठी परत येणार आहे. परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, तो त्याच लोकांसाठी येणार आहे जे आज एक निस्वार्थ जीवन येशू ख्रिस्तासाठी जगत आहे, जे एक स्वतःच्या जीवनाला, शरीराला एक जीवित अर्पण म्हणून देत आहेत. त्याच लोकांना तो घेऊन जात आहे. मग परत जसं आपण म्हणतो की हे प्रभू म्हणणारे, स्वतःचा उदो करणारे, स्वतःला उंच करणारे, स्वार्थासाठी परमेश्वराच्या नावाचा आणि परमेश्वराच्या वचनाचा उपयोग करणाऱ्या लोकांना परमेश्वर कधीच स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन हे एक निस्वार्थ जीवन आहे. आणि शेवटी आम्ही बघणार आहोत की ख्रिस्ती जीवन एक नम्र जीवन आहे, जे
जेव्हा आम्हाला परमेश्वर हे सांगतो की तुम्ही किती मोठ्या चुका केलेल्या आहेत, आणि जेव्हा त्या चुका आम्हाला जाणवतात की खरोखर मी परमेश्वराच्या विरुद्ध आणि परमेश्वराच्या लोकांविरुद्ध पाप केलेला आहे, तेव्हा त्या चुकांचा पश्चाताप करून पुन्हा एकदा नम्रतेने त्या चुका स्वीकारून परमेश्वराला कडे येणं हे ख्रिस्ती जीवन आहे. जर आम्ही दाऊद राजाचं उदाहरण घेतो तर दाऊद राजाने बेतशेबा बरोबर जो व्यभिचार केला, तिच्या नवऱ्याला त्यांनी मारून टाकलं, आणि जेव्हा देव त्याच्या बरोबर एक प्रकारचं सामना करतो आणि जेव्हा त्याला सांगितलं जातं की तू चूक केली, तू खूप मोठी चूक केलेली आहे, तेव्हा दाऊद राजा पश्चाताप करतो आणि परत देवाकडे येतो. जो उधळ्या पुत्र आहे, उधळ्या पुत्राला जेव्हा तो आपल्या बापाची संपत्ती घेऊन जाऊन कुकर्मामध्ये वाया घालवतो, आणि जेव्हा त्याला कळतं की मी खूप मोठी चूक परमेश्वराच्या विरुद्ध आणि माझ्या बापा विरुद्ध केलेली आहे, तो पश्चाताप करतो आणि परत आपल्या पित्याकडे येतो. बरेचदा आम्हाला माहिती असतं की आम्ही चुका करतो, बरेचदा आम्हाला माहिती असतं की हे देवापासून नाहीये, हे केलं तर परमेश्वराचं हृदय दुखावेल, हे आम्हाला माहिती असतं की खोटं बोलतो, आम्ही दुसऱ्यांचं हृदय दुखवतो, आम्ही दुसऱ्यांना शिव्या शाप देतो, आम्ही लोकांना मदत करत नाही, आम्ही खूप साऱ्या गोष्टी करतो. आता पापांची जर यादी केली तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप नॉर्मल आहेत, पण आम्ही सहजतेने करतो, ज्या परमेश्वराच्या विरुद्ध आहेत. परमेश्वर आम्हाला सांगत असतो की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. परमेश्वराचा आत्मा जो आमच्या आतमध्ये टाकलेला तो दिवस रात्र आमच्याशी बोलत असतो, पण आम्ही त्याला गप्प करत असतो. गप्प बस, गप्प बस. प्रियांनो, जोपर्यंत तुमच्याकडे नम्रतेचं हृदय येणार नाही, पापांची जाणीव झाल्यानंतर पश्चाताप येणार नाही, तर मग ते ख्रिस्ती जीवन कधीच असणार नाही. ख्रिस्ती जीवन हे नम्रतेचं जीवन आहे, ख्रिस्ती जीवन हे पश्चातापाचं जीवन आहे. आज आम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी येशू ख्रिस्तासाठी करत असू, खूप मोठी दानार्पण करत असू, खूप सारा लोकांना मदत करत असू, चर्चला मदत करत असू, पण जर आमच्याकडे नम्रता नसेल आणि जर आमच्याकडे पश्चातापी हृदय नसेल तर सगळ्या गोष्टी झिरो आहेत, हे लक्षात घ्या. ज्या वेळेस आम्हाला आमच्या पापांची जाणीव होती त्याच वेळेस गुडघ्यावर येऊन पश्चाताप करणं दाऊद राजासारखं किंवा त्या उधळ्या पुत्रासारखं आमच्यासाठी जरूर. आणि म्हणून जे लोक पश्चातापामध्ये जीवन जगतात, जे लोक एक नम्रतेचं जीवन जगतात, त्यांच्या बरोबर परमेश्वर राहतो. परमेश्वर कधीच ज्यांची हृदय नम्र नाही, ज्यांच्यामध्ये खूप सारा अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये खूप सारा गर्व आहे, खूप सारे लोक आम्ही बघतो की देवासाठी मी हे केलं, देवासाठी मी ते केलं, देवाला एवढा वेळ दिला, देवाला एवढा पैसा दिला, मी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. प्रिय, तो गर्व आहे, आणि गर्व आम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जातो. इनफॅक्ट परमेश्वराचं वचन सांगतं की जेव्हा आमची पडझड होणार असते, जेव्हा आमचा खाली पडण्याचा वेळ येतो, त्यावेळेस आमच्यामध्ये गर्व येतो, आणि जेव्हा आम्ही नम्र होतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला प्रमोट करतो. तो प्रियांनो, ख्रिस्ती जीवन असं जीवन आहे, एक शिस्तप्रिय जीवन आहे, शिस्तपूर्ण जीवन आहे. आमच्या जीवनामध्ये शिस्त आहे का? आम्ही किती वेळा वचन वाचतो, दिवसातून किती वेळ आम्ही परमेश्वराला देतो, किती वेळा आम्ही प्रार्थना करतो, किती वचनं वाचतो आणि किती वचनाप्रमाणे वागतो, हे बघणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट, ख्रिस्ती जीवन हे निडरतेचं जीवन आहे. परमेश्वराशिवाय आम्हाला दुसरं कुणाचंही भय वाटलं नाही पाहिजे, आणि जे परमेश्वराचं भय बाळगतात त्यांना जगाचे भय बाळगण्याची गरज नाही. तिसरी गोष्ट, ख्रिस्ती जीवन हे देवाबरोबरचं एक देवाबरोबर प्रामाणिक राहायचं जीवन आहे. परमेश्वराबरोबर कधीही दगा फटका करू नका, परमेश्वराला कधी सोडू नका, परमेश्वराच्या विरुद्ध कुठल्याही गोष्टी करू नका, परमेश्वराबरोबर शेवटपर्यंत प्रामाणिक राहा. ख्रिस्ती जीवन हे आज्ञाकारी जीवन आहे. जे काही परमेश्वराने सांगितलंय, कॉमा फुल स्टॉप पण
जे काही आज हे वचनामध्ये लिहिलेलं आहे त्या वचनाप्रमाणे चालणं एका ख्रिस्ती माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जे आज्ञेमध्ये चालतात तेच परमेश्वराबरोबर चालतात प्रियांनो, हे लक्षात घ्या. दुसरी खूप महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती जीवन हे निस्वार्थी जीवन आहे. मला काय मिळेल आणि मला किती मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं एक कॅल्क्युलेशन असतं की हे केल्यावर काय मिळेल आणि ते केलं. इव्हन प्रार्थना करताना सुद्धा आम्ही 10 वेळा विचार करतो की प्रार्थनेमध्ये मी प्रार्थना केल्यावर काय मिळेल आणि किती मिळेल आणि कसं मिळेल. प्रियांनो, परमेश्वराने सांगितलं, जसं येशू ख्रिस्तानी एक निस्वार्थी जीवन जगलं तसंच निस्वार्थी जीवन आम्ही जगलं पाहिजे. आणि शेवटी महत्वपूर्ण गोष्ट, आमचं ख्रिस्ती जीवन हे नम्रतेचं आणि पश्चातापाचं जीवन असलं पाहिजे. जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत पश्चातापाद्वारे जितकी पण पाप आहेत एक एक करून येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला ती माफ करून घेतली पाहिजे. आणि जशी नवरी येशू ख्रिस्ताला पाहिजे तसं बनण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आम्ही असं करू तरच प्रियांनो खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताला आम्ही न्याय देऊ. तर प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे विजयी जीवन आहे आणि ते जगायचं असेल तर या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनातनं पूर्ण केल्या पाहिजे. येशूच्या नावामध्ये आमेन, आमेन.